यानंतर ती जी कॅश आहे ती कॅश फिजिकली जे कोणी दोघंजण आपण आयडेंटिफाय केले एस्कॉर्ट ते कलेक्ट करतील आणि त्यांच्यासोबत जे ट्रेझरर आहे ते त्याच्यासोबत एक स्पेशल रेमिटन्सचा जो काही मेमो आहे तो सुद्धा देतील. त्यासाठी त्यांना रिपोर्ट्समध्ये जावं लागेल. ट्रेझरीच्या कार्ड्समध्ये रिपोर्ट्स नावाचा सब कार्ड्स त्यांना सिलेक्ट करावं लागेल आणि या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आपण पाहू शकतो. यामध्ये एक स्पेशल रेमिटन्स म्हणून एक ऑप्शन्स आपल्याला दिसेल. मेनू असेल तो स्पेशल रेमिटन्स, याला आपण क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर इथं तारीख येईल. साधारणतः आपण या तारखांमधनं कोणत्या तारखांमध्ये रेमिटन्स केलेलं आहे, आजच्या तारखेमध्ये आहे म्हणून याला आपण फेच करणार. याला आपण फेच केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो आजची डेट, ऑफिस, ज्या ऑफिसला पाठवायचं आहे ते, त्यानंतर जो एस्कॉर्ड आहे त्या एस्कॉर्डचे नावं, एक पहिला एम्प्लॉई, हा दुसरा एम्प्लॉई, कशासाठी पेमेंट आहे तेच पेमेंट, अमाऊंट या ठिकाणी आपण व्ह्यू करू शकतो की ह्या ज्या नोटा आहेत ह्या डिनॉमिनेशन वाईज साधारणतः कशा असणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर आपण याला प्रिंट करायचं आहे. याला प्रिंट केल्यानंतर जी आपली रिसिप्ट आहे ती रिसिप्ट या ठिकाणी जनरेट झालेली आपल्याला दिसेल. आपण पाहू शकतो जो मेमो आहे आपला तो मेमो या ठिकाणी स्पेशल रेमिटन्स मेमो क्रिएट झालेला आहे. या ठिकाणी आपला जो एस्कॉर्टमधला पहिला एम्प्लॉई त्याचं नाव, या दुसऱ्या एम्प्लॉईचं नाव आणि करन्सीचं सगळे डिटेल्स की साधारणतः ही ज्या करन्सी आहे ती डिनॉमिनेशन वाईज कशी असेल, टोटल अमाऊंट, या ठिकाणी ट्रेझररचं इनिशियल, पोस्टमास्टरांचं इनिशियल आणि त्यानंतर ही जी अमाऊंट आहे जेव्हा त्या कन्सर्न ऑफिस ला पोहोचेल तत्पूर्वी घेऊन जाणारे जे एस्कॉर्ड आहेत ते एक्नॉलेज या ठिकाणी करतील आणि एक्नॉलेज करून ठेवल्यानंतर याची एक जी रिसिप्ट आहे ते ट्रेझरर आपल्या कस्टडीमध्ये ठेवतील. कारण की ही कॅश सध्या ट्रान्झिटमध्ये आहे. जेव्हा ही त्या सब ऑफिसला पोहोचेल तोपर्यंत यांनीही एक्नॉलेज केलेली आहे म्हणून या ठिकाणी दोन्ही एस्कॉर्ट जे असतील त्यांच्या आपण सह्या या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर जेव्हा हे त्या सब ऑफिसला पोहोचेल तर तिथे ती कॅश रिसीव्ह केल्यानंतर तिथले जे ट्रेझरर आणि पोस्टमास्टर आहेत ती कॅश एक्नॉलेज करून या ठिकाणी त्यांचा सही शिक्का देऊन हे जे रिसिप्ट व्हाउचर आहे हे जे एस्कॉर्ड आहे पुन्हा हेड ऑफिसच्या ट्रेझररला आणून देईल. अशा पद्धतीनं हे जे ट्रान्झॅक्शन आहे स्पेशल रेमिटन्सचं हे कंप्लीट होईल. धन्यवाद.